झेल टिपलाय, काही जजमेंट होता बघा. अखेरपर्यंत या ठिकाणी नजर ठेवली चेंडूवरती आणि सरते शेवटी जो जयदीप थोडासा घातक वाटत होता ना, त्याला मात्र या ठिकाणी परतीचे रस्ते दाखवलेत, माघारी पाठवलाय. सुरेख गोलंदाजी केली केतनने, कमबॅक केले. एक षटकार आला होता जयदीपच्या बॅटमधनं, त्याला मात्र माघारी पाठवलाय. फक्त 6 धावा खर्च केल्या जयदीपने आपल्या या बॅटिंग करत असताना. एक षटकार त्याच्या बॅटमधनं, 3 चेंडूचा सामना केलाय त्याने आणि 200च्या स्ट्राईक रेटने माघारी परततोय जयदीप. नवीन बॅटर, नवीन फलंदाज किशोर. किशोर जातात मैदानामध्ये. चला, 5 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. 10 धावा धाव फलकावरती आणि शेवटचा चेंडू घेऊन केतन गोलंदाजी मार्कवरती. 2 सफलता अर्जित केल्यात केतनने या षटकामध्ये. एक रनआउटच्या स्वरूपात एक कॅच आउट झालाय आणि आता नवीन फलंदाज किशोर मैदानात येतोय. सुरेखा गोलंदाजी करत असताना केतनला आपण बघतोय. फुल टॉस प्रकारचा चेंडू, व्यवस्थित बॅटवर आला नाही चेंडू, जमिनीला गरंगळत चालला या ठिकाणी मिड विकेट रिजन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, परतीची फेकी तोपर्यंत एकाच धाब्यावरती समाधान. एका षटकाच्या सांगत 11 धाबा धाव फलकावरती आणि या षटकाची झाली सांगता 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रथमतः फलंदाजी करत असताना आपण बघतोय माफ करा दिदी 11 संघ आणि समर्थ 11 संघ तिरलोड आपल्याला या ठिकाणी बघितला तर क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या षटकाच्या सांगितले 11 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. खूप सुंदर गोलंदाजी या षटकात. केतन वाटत होता थोडासा महागडा ठरेल की काय, मात्र या ठिकाणी अचूक मारा करत असताना बांधून ठेवलंय, जकडून ठेवलंय पहिल्या षटकात तरी. कारण रबर क्रिकेटचा सामना आपण बघतोय. रबर क्रिकेटमध्ये प्रत्येक षटकामध्ये जर बघितलं तर 15 ते 20 ची सरासरी सुद्धा या ठिकाणी राखता येते. मात्र अशा वेळी ज्या ठिकाणी या विस्तृत मैदानामध्ये जर बघितलं तर फलंदाजांचा बोलबाला राहिला असता, अशा वेळी गोलंदाजी करणं थोडंसं कठीण होतं. मात्र केतनने ते करून दाखवलंय आणि या ठिकाणी फक्त 11 धावा खर्च केल्यात पहिल्या षटकामध्ये. गोलंदाजी मागवरती नवीन गोलंदाज रसिक येतोय. रसिक या ठिकाणी प्रेक्षक रसिकांची मन जिंकेल का बघावं लागेल. दुसऱ्या ठिकाणी हाताळत असताना रसिक आपल्याला बघायला मिळतोय. चला रसिक थोडं फास्ट घ्या प्लीज. पहिला चेंडू रसिकच्या माध्यमातून फुल टॉस प्रकारचा चेंडू समोर दिशेने खेळला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत मात्र थोडेसे लांब राहिले झेलपासनं. बघता बघता जर बघितलं तर एकच धाव या ठिकाणी पूर्ण झाले. एका धावने धाव फलक पुढे जात असताना 12 धावा 1 डझन धावसंख्या युवराज सिंगचा जर्सी क्रमांक 12 आणि त्या 12ची आठवण करून देत असताना या ठिकाणी 12 धावा धाव फलकावरती. सुरुवात चांगली झाली. जर गोलंदाजी करणाऱ्या संघाचा विचार जर केला ना तर थोडंसं बांधून ठेवलंय. थोडंसं या ठिकाणी विचार विनिमय करावे लागतात, संघर्ष करावा लागतो. या ठिकाणी फलंदाजांना मेहनत ही दाखवावी लागते या ठिकाणी मैदानामध्ये आणि तीच बघायला मिळते मेहनत. प्रत्येक धाव्यासाठी चाललेला संघर्ष. परत एकदा उडवलाय झेल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे का, टिपलाय झेल आणि या ठिकाणी फलंदाज अनिकेत याचा संपलाय खेळ. लागते. किशोर आपली कमाल धमालवाली गोलंदाजी करत असताना आतापर्यंत जर बघितलं तर 3 चेंडू हाताळलेत, 1 धाव खर्च केली, 1 विकेट सुद्धा त्याला मिळाली. म्हणजे सफलता त्याच्या नावावरती आहे, किशोरच्या नावावरती सुद्धा. आणि नवीन फलंदाज सचिन याची वर्णी लागतंय. रसिक माफ करा, रसिक या ठिकाणी गोलंदाजी करतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती आपण किशोरला बघतोय. स्ट्राईक एंडवरती नवीन फलंदाज सचिन याची वर्णी लागतंय. धावफलक जाऊन पोहोचलाय 12 धावा धावफलकावरती. 3 गडी माघारी परतलाय आतापर्यंत. 4 षटकांचा सामना आहे. मात्र जर बघितलं तर गोलंदाजी करणाऱ्या संघाने थोडंसं वर्चस्व आपल्याला निर्माण केलंय या सामन्यावरती, या इनिंग वरती तरी. सुरेख चेंडू वेगाने टाकल्या. मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर वाईटच्या स्वरूपात 1 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावफलक 13 धावा धावफलकावरती. 1 ने वाढत असताना धावफलक. इथून मेहनत करावी लागेल. थोडंसं जर बघितलं ना तर एक 45 ते 50 धावा तुम्हाला नक्कीच बनवाव्या लागतील. उडवलाय चेंडूला सचिनने
आणि चेंडू चाललाय सीमारेषा पार. ज्या मोठ्या फटक्यांची अपेक्षा होती ना, तो मोठा फटका सचिनच्या बॅट मध्ये आलाय आणि ते सातत्य आता त्याला ठेवावे लागेल. धावफलक 6 ने वाढत असताना धावफलक जाऊन पोहोचलाय 19 धावा धावफलकावरती. कापेट केलाय चेंडू लॉंग ऑफला त्या क्षेत्ररक्षक आहे परतीचे फेकी तोपर्यंत एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव खर्च केली. एका धावने धावफलक 20 धावा धावफलकावरती. 4 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. गोलंदाजी मागवरती रसिक केला आपण बघतोय. मोठे फटके खेळावे लागेल या सामन्यामध्ये. जर बघितलं तर चांगली धावगती तुम्हाला राखावी लागेल. तशा प्रकारे खोलात टाकलाय चेंडू. थोडासा बुंद्यात टाकला होता. समोर टाकला होता चेंडू. चुकी झाली या ठिकाणी यष्टीरक्षकाची आणि पायच्या स्वरूपात एक धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड होत असताना एका धावने धावफलक पुढे जाईल. 21 या शुभांकावरती आपण बघतोय धावफलक जाऊन पोहोचलाय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये थोडीशी पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. थोडीशी पार्टनरशिप भागीदारी या ठिकाणी अपेक्षित असेल. सचिन आणि किशोर यांच्या माध्यमातून ती भागीदारी या ठिकाणी बनवावी लागेल. हलक्या हाताने खेळाय फुल टॉस प्रकारचा चेंडू. फक्त दिशा दिली. चेंडू चाललाय ठिकाणी फाईन लेग रिजन मध्ये. डीप फाईन लेग रिजनच्या डोक्यावरून चेंडू षटकारासाठी थोडासा महाग ठरला या ठिकाणी रसिक या षटकामध्ये. आणि जर बघितलं तर रसिकने खर्च केलेत आतापर्यंत 16 धावा खर्च केल्यात या ठिकाणी. आणि दुसऱ्या षटकाची झाली सांगता. दुसऱ्या षटकाच्या सांगते धावफलक करते. धावा झाल्या 27. लॉस ऑफ 3 विकेट्स. 27 लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर दी सेकंड ओव्हर. चेंडूचा खेळ झाला. बाकी पहिल्या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपात किशोर माघारी परतलाय आणि सचिन मैदानामध्ये आहेत. ज्या सचिनने 2 षटकार आपल्या इनिंग मध्ये खेळलेत तो सचिन नॉट आउट खेळतो या ठिकाणी मैदानामध्ये. त्याला एक चांगली भागीदारी करावी लागेल. त्याला साथ द्यावी लागेल. सुरेख चेंडू थोडस जर बघितलं तर राईज झालाय. टप्पा पडल्यानंतर पुढे टप्पा टाकला होता. त्याच्यानंतर थोडासा राईज होऊन वरच्या दिशेला ओढते चेंडू आणि त्याचमुळे डॉट चेंडू बघायला मिळाला. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या 27 धावा धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. पुढे टाकलाय समोरच्या दिशेला. काय वेगाने गोलंदाजी चालली. अचूक टप्प्याची भेदक गोलंदाजी. रफ्तार का सौदागर म्हणून ज्याला ओळखलं जातं असा गोलंदाजी मार्क वरती आपल्याला बघायला मिळतोय. आशुतोष नावाचा गोलंदाज. सुरेखरित्या आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत. तिन्ही निर्धाव फेकलेत आणि एक रनआउटच्या स्वरूपात विकेट सुद्धा मिळवले आशुतोषने. धावसंख्या स्थिरावली 27 धावा धावफलकावरती. अपील केली गेली आहे. पंचांचा बोर्ड आकाशाकडे आणि जो फलंदाज थोडासा घातक वाटत होता ना त्याला मात्र या ठिकाणी परतीचे रस्ते दाखवलेत. आतापर्यंत बघितलं तर 4 चेंडू डॉट आलेत आशुतोषचे आणि 2 विकेट, 1 रनआउट आणि एक जर बघितलं तर झेलबाच्या स्वरूपात कॅचआउटच्या स्वरूपात असे 2 गडी आपल्या खिशात त्याने घातलेत. नवीन फलंदाज लक्षित आपलं लक्ष सर्वांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित करेल का बघावं लागेल. तशी खेळी करावी लागेल. धावफलक जर बघितलं तर थोडंसं केवळ मला वाटतोय कारण 4 षटकांच्या सामन्यामध्ये तुम्हाला 50 ते 60 धावा जमवणं अपेक्षित असेल. या विस्तृत मैदानाचा जर विचार केला तर धावसंख्या खूप या ठिकाणी बनू शकते.
अशा वेळी थोडंसं जर बघितलं तर केविलवाना धावफलक बघायला मिळतोय 27 धावा. मात्र इथून सुद्धा फाईट देण्यापद धावसंख्या तुम्हाला उभारावी लागेल. किमान 50 तरी धावा बनवाव्या लागतील. उर्वरित 8 चेंडूचा खेळ बाकी, 8 चेंडू अजूनही बाकी आहेत. धावफलकावरती झाल्यात धावा ते 27 आणि गोलंदाजी मार्कवरती आपण आशुतोषला बघतोय. सुरेख चेंडू, सुरेख चेंडू, सलगचे 5 चेंडू डॉट टाकलेत आशुतोषने. आशुतोषची गोलंदाजी आवडली असेल तर नक्कीच ट्राय झाल्या पाहिजे आशुतोषसाठी. शेवटचा चेंडू डॉट टाकून या स्पर्धेतील पहिली मीडियम ओव्हर टाकेल का, पहिल्या निर्धाव षटक बघायला मिळेल का? नक्कीच समोरच्या दिशेला उडवलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत आणि या ठिकाणी काय कॅच पकडले आणि या स्पर्धेतील पहिली मिडन ओव्हर आशुतोषच्या नावावरती कोणती धावा न खर्च करता 2 गडी झेलबादच्या स्वरूपात आणि 1 विकेट रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी माघारी परतलेत आशुतोषने आणि आपली कमाल धमालवाली गोलंदाजी दाखवत असताना उद्ध्वस्त करून टाकलाय गोलंदाज आशुतोषने. अशा प्रकारची गोलंदाजी केली. धावफलकावरती धावा 27 धावा धावफलकावरती असताना एक निर्धाव षटक आपल्या नावावरती केलाय आशुतोषने. नवीन गोलंदाजी मार्कवरती अनिकेत सज्ज होतोय. समोर असेल फलंदाज प्रकाश, अलॉंग विथ कापेट, जमिनीला घरंगळत जाणारा चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण, थोडासा फंबल, दुसऱ्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. चांगलं रनिंग विथ विकेट. जेव्हा मोठे फटके येत नसतील तेव्हा सिंगल डबल काढणं गरजेचं असतं आणि हेच क्रिकेट आहे हे दाखवून देत असताना 2 धावा प्रकाशच्या खात्यामध्ये आणि तेच 2 धावा संघाच्या खात्यात सुद्धा ऍड होतील. 29 धावा धावफलकावरती. समोरच्या दिशेला परत एकदा मिस झालाय चेंडू. सो वाटलं होतं विकेट मिळाले असते जर गॅदर केले असतं गोलंदाजाने. 1 धाव कंप्लीट झाले. 30 धावा धावफलकावरती. धावफलक एकने पडत असताना 30 धावा धावफलकावरती. थोडंसं आता बघितलं तर धावफलक घालतं ठेवलंय. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक, स्लॉक ओव्हरचं षटक ज्याला म्हटलं जातं ते षटक हातात असताना अनिकेत आपण बघतोय आणि स्ट्राईक वरती आता फलंदाज सज्ज होतोय सार्थक. अजूनही जर बघितलं तर 15 धावा तरी बनवावे लागतील निदान. खोलात टाकलाय चेंडू, त्या ठिकाणी रनआउटचा संधी. आउट होतोय ठिकाणी सार्थक. रनआउटच्या स्वरूपात माघारी परततोय. धावफलकावरती धावा फक्त 30 धावा. थोडस केवलवाना धावफलक दिसतोय या ठिकाणी. मात्र बघावं लागेल, अजूनही मॅच संपली नाही. अजूनही जर बघितलं तर पुढील इनिंग बाकी आहे. प्रकाश मोठे फटके खेळावे लागेल प्रकाशला सुद्धा. मात्र जर बघितलं तर बॅटची लिडिंग आहे त्या ठिकाणी. जज करतोय फलंदाज आशुतोष आणि विकेट येते या ठिकाणी. क्षेत्ररक्षक चांगलं केलं या ठिकाणी आशुतोषने सुद्धा. आणि विकेट क्रमांक जर बघितले तर 9वी विकेट येते या ठिकाणी. प्रकाश माघारी परततोय. धावफलकावरती धावा फक्त 32 असताना
शेवटचा चेंडू या षटकातील. परत एकदा जर बघितलं तर अलॉंग विथ द कार्पेट मिड विकेट रिजन मध्ये पडतीची फेकी तोपर्यंत एकच धाव, एका धावने धाव फलक 33 धावा, 33. लॉस ऑफ 9 विकेट. 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त 33 धावा धाव फलकावरती, म्हणजे 34 धावांचं या ठिकाणी एक थोडंसं छोटंसं लक्ष आहे. मात्र या लक्षाला सुद्धा या ठिकाणी फाईट होऊ शकते, संघर्ष बघायला मिळेल. जर गोलंदाजी त्याच्या दर्जाची झाली, ती गोलंदाजी कशा प्रकारे केली जाईल हे आपल्याला स्पष्ट होईल. तोपर्यंत जाऊया पुढील मॅचचे आपण टॉस करूया. आणि चला, सोमजाई नाणीज वर्सेस ग्रामीण स्टार वर्सेस सोमजाई नाणीज. आपण या ठिकाणी टॉस साठी या प्लीज. यानंतर होणार सामना असेल. चला, 33 धावा झाल्यात 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. थोडंसं जर बघितलं तर चांगली गोलंदाजी या ठिकाणी समर्थ 11 तिरोड संघाच्या माध्यमातून, मात्र थोडीशी हाराखरी झाली प्रथम सत्रामध्ये ती दीदी 11 या संघाची. मात्र कमबॅक केला जाईल का हे बघण्यासाठी परत एकदा ऐकूया पुढील इनिंगसाठी आवाज देवगड गावचे सुपुत्र आमचे मित्र सन्माननीय श्री पंकजी लाड साहेब यांच्याकडे मायक्रोफोन सुपूर्द करतोय. आणि मी सिद्धेश काष्टे थोड्या वेळासाठी थांबतोय, मात्र तुम्ही थांबू नका, पाहत राहा, अनुभवत राहा. या ठिकाणी मेन रोड गिरियवाडी आयोजित रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफी आणि या चॅम्पियन ट्रॉफीचा थरार. धन्यवाद. धन्यवाद सिद्धेश काष्टे सर. समालोचन कक्षामधून मराठी समालोचक पंकज लाड, सर्व क्रीडा रसिकांचं शब्द सुमनाने सरचे स्वागत करतोय. सोमजाई नाणीज आणि ग्रामीण स्टार्स दोन्ही क्रिकेट टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं. यानंतर आपली लढत आहे. मेन रोड गिरिये क्रिकेट मंडळ गिरिये आयोजित पावसाई रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 2026 आपण पाहत आहे. सत्यनारायण क्रिकेट ग्राउंड कोपरी विरार ग्राउंडवर आपण आहोत. याच ग्राउंडवरून आपण घर बसला देखील ओम साई स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवरून आपण आनंद घेत आहे. सर्वांचं लक्ष वेधून घेणारी स्पर्धा पाहायला मिळते. स्पर्धेतील पहिली लढत तिरलोट क्रिकेट टीम त्यांच्या विरुद्धामध्ये 11 या क्रिकेट टीमने प्रथमतः बॅटिंग करत असताना 33 धावा बनवल्या आणि 34 धावांचं लक्ष आहे तिरलोट क्रिकेट टीम समोर. देवगडकरांचं लोकप्रिय नाव आपण स्ट्रायक ला पाहतोय सध्याच्या घडीला चर्चेमध्ये. फायटर जेट केतन तिरलोटकर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. आर्यन मोरे गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. राईट हँड ओव्हर द विकेट. पहिला बॉल उलटा सुद्धा ऑन साइडला खेळलाय. पहिला बॉलला फेकून दिलाय वाईड डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. फायटर जेट आलाय सत्यनारायण क्रिकेट ग्राउंड कोपरीवर. पहिला
ओमसाई स्पोर्ट्स युट्यूब वाहिनीवरून आनंद आपण घेतोय. नेक्स्ट बॉल आहे. यावेळी सुद्धा प्रॉपर टायमिंग झालाय. आकाशाला गवस निघाला. बॉल सरळ निघून गेलाय सीमा पार. फायटर जेच्या बॅट मधून हा दुसरा षटकार. किंचवडे पाडावेवाडीची स्पर्धा तिकडे दिग्गजाचा पुरस्कार. यावेळी सुद्धा फुल टॉस तोच चित्र आहे. यावेळी सुद्धा हवाई सफर. बॉलला शत्रू बनवलाय. सरळ बॉलला पाठवले बाउंड्री रेंजच्या बाहेर. षटकार षटकार आणि षटकार. टीम मधील असलेले खेळाडू सुद्धा निराश असणार आहेत, कारण एक विश्वास दाखवला होता टीमने. पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी आर्यन बोरेवर दिली होती, परंतु तो महागडा ठरला. निराश केलाय त्याने. 24 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. लक्ष पाहिलं तर 34 धावांचे आणि दुसऱ्या षटकामध्ये सामना फिनिश होणार आहे असं वाटलं देखील होतं, कारण दीदी 11 याच्यामध्ये सुद्धा तारे सितारे होते. विशाल जाधव होता, अनेक सर्व खेळाडू त्यांच्या टीम मध्ये सुद्धा होते, परंतु तिरलोटच्या टीमचा हुकमी एक का. फायटर जेट केतन तिरलोटकरचं वादळ आपण पाहिलं. काय ते षटकार खेचले सलग. पाहिलं तर चौथ्या आणि पाचव्या बॉलवर षटकार आला. पहिल्या बॉलवर षटकार होता. तिसऱ्या बॉलवर षटकार खेचला होता. त्यानंतर गोलंदाजी ट्रॅकवर सचिन जाधव आल्यात षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी. 24 धावा झाल्यात पहिल्या षटकामध्ये. आता मात्र स्ट्राईक नेला रस्सी घ्या. आशुतोषने सुद्धा मन जिंकलेत. पहिल्या इनिंग मध्ये काय गोलंदाजी केली. मेडन ओव्हर त्याने हाताळले होते. ओव्हर हॅट्रिक सुद्धा पूर्ण केली होती. आता पाहिजे काय होतंय. शॉर्ट पिच बॉल होता. पुल केलाय सक्सेसफुल. बॉलला पाठवलाय वाईड हिट. डीप मिड विकेट बाउंड्री रेंजच्या बाहेर. सिक्सर. सर्वांची मन जिंकली अल्लक म्हणावं लागेल. दीदी 11 क्रिकेट टीमचं थोडस रणनीत्या चुकल्या त्यांच्या. ज्यावेळी टॉस जिंकली टिरलोट क्रिकेट टीम ते लगेच निर्णय आला, मी गोलंदाजी स्वीकारतो आणि आपण घेतलेला निर्णय हा योग्यच ठरवलाय. फायटर जेटचे खेळ अफलातून राहिले. त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 4 षटकार आले. तिथे 24